आहे. आता मनगट धरणारी कोणी नाही राहिली म्हणून काही बोलायचं धंदा चाललाय. तुकोबा रायाना केलेला परमार्थ अनुभवून सांगितला का मना म्हणीचा सांगितला? हा तुम्ही दर्शक बोलले का मला बरं वाटत कारण माझी झापडं बांधेल. तू का म्हणे साखून सांगे आणि माझा अनुभव आहे कायच्या तारखेचा का या गावाला ही तारीख त्या दिवसाला ही तारीख कायचा अनुभव आहे तुकोबा रायाला? अनुभव आले अंगा आणि ते या जगा. मग तुकोबा राय अनुभवून जगाला देव सांगून राहिले. आमच्या किती टक्के महाराज लोकायला देव अनुभवाचा आहे? आम्ही बोललो का नाही करळ लागत आहे बा. आमच्या काही कोणाच्या बांधाला बाधा नाही ते ना काही आमच्या काही दोरी मळड्या नाही. पण सत्य परिस्थिती सांगायलो तुकोबा रायाने जो परमार्थ सांगितला ज्ञानोबाला जो परमार्थ सांगितला तो अनुभवून जगाला सांगितला. नाही तो आप मरे तर मरे यजमान कुलकी मध्ये आधा हाकीम जान खत्रे में मलाच माहित नाही. मलाच परमार्थ मायात रुतला नाही. अजून माझे बी शब्द कुणीकडे गुक सरकू राहिले. मी महाराज इथं युट्यूबला बसले लोक बर का कुणीकडे भुकून चालत नाही बर का. शास्त्राचा पुरावा पाहिजे याला. षडगुण ऐश्वर्य दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर आणि श्रोता भक्ताचे एक रूप होतो त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठला 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 माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला. माझ्या जीवनामध्ये शास्त्रोक्त परंपरा आली. जरा बारीक कीर्तन ऐका. जरा बारीक कीर्तन ऐका बर का. लय कीर्तन ऐकतो. जन्माला आल्यापासून कीर्तन आहे ढकल्यावर कीर्तन आहे. ढकला बी ना तरी बी कीर्तन आहे आपल्याकडे. वर्ष नाहीच ना गंज कीर्तन आहे. किती का कीर्तन ऐकू राहिलो आपण. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो. किती 1 किलोचा भेजा लागतो. त्याच्यात मुंगीच्या पाया इतका जरी कमी असला ना कीर्तन डोक्यावून जात आहे. कीर्तन डोक्यात नाही जात डोक्यावून जात आहे. ज्ञानोबा राय सांगतात माझ्या जीवनामध्ये जी परंपरा आली त्या परंपरेच्या साधूची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. साधूचा बोध कशाला म्हणतात? साधूचा बोध हातापायाचा नसतो. साधूचा बोधाला परंपरा असते. परंपरा त्याचे बरोबर आहे ना. माया मनाचं मी भुकणार नाही. माया मनाचं ऐकू बी नका तुम्ही. संताचं ऐकावं लागेल तुम्हाला. जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तोंड वाचून डोळे वाचून जाऊ नये असं वाटत असेल मायबाप संतांच्या संगती मानो मार्ग संतांच्या संगती मानो मार्ग संतांच्या संगती मानो मार्ग संतांच्या संगती मानो मार्ग मनाना नाही सांगितलं धडकायचंय. मनाना नाही मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला. त्याचं दाव वतीर्व सुद्धा होऊ शकत नाही. मनाना चालत नाही बर का. मनानं 14 चौकड्या लंकापतीला सुद्धा आहे ना भेंड्या कात्रीत गेला. इथं चालत नाही. भुरसंडी सारखे 60-60 वर्षाच्या तपोनिधी सुद्धा इथं वाया गेले बर का. इथं परमार्थामध्ये तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे. या शब्दाला अंडरलाईन करा. अगर्वता कायला म्हणते अगर्वता. आम्ही तो ढेकण्यासारखे फुगलो. अगर्वता करावे दास्य सकळ. जर जीवनाचा ठेपा गाठायचा असेल ना मायबाप ज्याला त्या गोष्टीचा मूर्तिमंत अनुभव आहे त्याला शरण जावं लागेल. बरोबर आहे का नाही. आता मी बिमार पडलो दवाखान्यात गेलो. त्याला आता जर ढवळा कावीळ झाला आणि आपण दवाखान्यात गेलो तर ते याची ECG काढा
याचे रिपोर्ट काढा, त्याचे रिपोर्ट काढा. रिपोर्ट काढता काढता जमारा जातो, 15 दिवस निघून जाते. सालांची बाटली टोचेल राहती, त्याचं बिल फुगत राहतं. बरोबर आहे ना? त्याला निधन होतं की त्याचं? तो काय म्हणतो, आता पांढऱ्या पिशी कमी झाल्या, रोग दुसरा आहे. त्यांना निधन काय काढलं, पांढऱ्या पिशीवर नेलं आणि आता तुम्हाला संभाजीनगरला जावं लागतं. आपण गाडी करतो संभाजी, मरायच्या दाखाना संभाजीनगरला जाऊन ऍडमिट करतो, ते सुद्धा पुन्हा रोग कळाला की द्यायला काय येतं. तसा समाजाचा सगळ्याचा बुवापासून बर का, लेकरापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला एकच रोग आहे. तुम्हाला आम्हाला कायचा रोग आहे? भाव रोग. जन्म आणि मरणाचा रोग सगळ्याला आहे. कोणी सुटला का याच्यात? येत उर नाही आले अवतार, मरायचं सगळ्याला आहे. आणि त्या मरण, जन्म आणि मरणाच्या जर तुम्हाला तावडीतून सुटायचं असेल तर संताला शरण जावं लागतं. माझी मुक्ताई सांगते, 1400 वर्ष तप करणाऱ्या महात्म्याला, तपस्व्याला, योग्याला माझी मुक्ताई सांगते 6 वर्षाचं लेकरू भव नदीचे पाणी रे गड्यात मोठे वडी ते भल्या भल्या पोनारांना उलटून पाडी दे. इथं चालत नाही बर का, मालला येतं मालला येतं, इथं चालत नाही बर का. हा नाही 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 नाही, इथं चालत नाही. ते त्या चांगदेव महाराजांना माझी मुक्ताई सांगते, माझी मुक्ताई मुक्ताई अरे 6 वर्षाचं लेकरू सांग देव योगी यांना तिला मान दे रे गुरु. 1400 वर्षाच्या वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध महात्म्यानं 6 वर्षापुढं नाक घासावं काहीतरी वर्म आसन का नाही? याला मुंडकं टेकेल म्हणून त्याला टेकेल असं आहे का? जाणं त्यानं गुरु भजीचे त्याने कृत कार्य माई ओवी का? माई ओवी का ज्ञानवरायची ओवी? मग जाणून भरतो भजतो का नेणून? देव देव जाणून करायचा असतो का नेणून करायचा असतो? जाणून करायचा आहे. मग जाणला का देव आम्ही? कशाला म्हणतात देव? देवाचं माहित नाही आणि देव देव चाललाय. साधू संतांच्या मार्गाने जावा लागेल. जीवनाचा उद्धार करायचा आहे. ज्ञानोबा राय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सिद्ध परंपरा आली. कुठून आली? आदिनाथ उमा बीज प्रगटले. कुठून आली परंपरा? तुम्ही इडच आहे ना, तुम्हाला ऐकू येऊ राहिलं तिकडे माग येता ना. जर हात दणकून पंक्ती होणार आहे, तुम्ही कणकून खायचं आणि दणकून झोपून राहायचं. असं तुम्हाला कधी ऐकायला मिळायचं नाही. वाचून वाचून अगदी गुळगुळीत झाले, ग्रंथ फाटून गेले. ऐकून ऐकून किटले कान तरी न झाले. बघा, ज्ञानोबा राय सांगतात, माझ्या जीवनाची परंपरा आली. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरची ओवी सांगते. काय सांगती? या गीतार्थाची थोरवी स्वये शंभू विवरी, तेच भवानी प्रश्न करी चमत्कारो. आदिशक्ती पार्वतीने प्रश्न केला महादेवाला. काय विचारलं पार्वतीला? कोणते उपास करू, कोणते सोमवार करू, कोणती साडी घालून सोमवारी जाऊ? काय विचारलं पार्वतीनं? जाऊ नाही या मताचा नाही, उलट लई चांगलंय ते. त्या महात्म्याला द्यावं तेवढे धन्यवाद कमी. निदान महादेवाचे देवळ आहे ना, निदान स्वच्छ तरी झाले विठ्ठला. पार्वती मातेना प्रभूला प्रश्न विचारला. देवाचा देव महादेव असताना सुद्धा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ या विश्वामध्ये देव दुसरा नाहीये, आणि तरी पण तुम्ही 24 तास डोळे लावून जे बसलेले आहात, कशा करता?
तुम्ही जे 24 तास डोळे लावून बसले ते तुम्ही कुणाचं ध्यान करता? पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता? ज्यावेळेस आता तुमच्या आमच्या गायनाचार्यांच्या डोक्यात आलं असेल भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव. ऐकलं प्रमा? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. बघा महादेव आधीचा का राम आधीचा? राम आधीचा का महादेव आधीचा? राम कधी झाला? कृतयुगी प्रल्हाद, त्रेतायुगी राम झाले. बरोबर आहे ना? त्रेतायुगामध्ये राम झाला, मग महादेव कधीचा आहे? मग महादेवाच्या रामाच्या आधी जर महादेव असेल तर मग महादेव रामाचं भजन कसं करीत? राम जन्माला आलाच नाही. तुम्हाला कळू राहिलं का? तुम्हाला तुकडे ऐकायची सवय, तुम्हाला विनोद ऐकायची सवय, तत्वात घुसलं का मग डोक्यावून जात आहे. काय झालं होतं ते सर? कुठे गेले रघुनाथ भाऊ? खरंच आलंच नाही ना. परंपरा सांगू राहिलं बरं का, जरा विचार करा. एका जरी ओळीत आपलं एका चरणात जरी कीर्तन संपलं ना तरी काही हरकत नाही. आपण काय बॉन्ड करून दिला तुमच्या गावाला? सगळ्या 4 ओळी सोडल्याच पाहिजे. कीर्तनाचा हेतू काय आहे? अभंगाचा हेतू काय आहे? एक जण म्हणजे अभंग सुटला पाहिजे. तू सुट. अभंग कायला सोडित होते आहे ना? महात्मे ना सोडून मगच लिहिले ना, बिगर सोड्याचे लिहिले ते आहे ना. तू ॲडवॉक्ससाठी अभंग घ्यायचा तर सकाळपासून सगळे खिचाडा करून बसला तिथं. काय सांगायचं काय सांगायचं, कोणतं प्रमाण घ्यायचं, कोणतं उदाहरण द्यायचं. आमच्या गायनाचार्याने एखादा मध्येच घेतलं का त्याची शिट्टी वाजून जाते. ते पुन्हा येतच नाही, तासावरच येत नाही ती. काही काहीचे अभंग देवगाव फाट्यावर, राजा राणी फाट्यावर, आणि ते जाते स्टेशन. टाळाच लागेल. जाऊ द्या, मला काय सांगायचं होतं, महादेव आधीचं का राम आधीचं? चला, महादेव ज्याचं भजन करतात पार्वतीला विचारल्याबरोबर पार्वतीला सांगितलं, पार्वती ती गोष्ट एकांतात सांगावी लागती. पुसता सांगेन हित गुजमात पैसोनी बाजारात. एकांत, आणि एकांतात नेलं का लोकांचे डोके फिरा द्या. एकांतात काय लिहिलं? मुक्ताईची परंपरा वाचाव, ऐका ना जरा. माझ्या ग गुरुन मला ग बाई नेला एकांत, माझ्या ग गुरुन मला ग बाई नेला एकांत. ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. अरे याला परंपरा म्हणतात. ज्यावेळेस पार्वती मातेला या प्रश्नाचं उत्तर 18व्या अध्यायात आहे ज्ञानेश्वरीच्या. उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठ आहे, पण वाचायची शक्यताच नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. मराठच्या टायमाला एक सुद्धा येऊ शकत नाही, कारण मार्ग चुकला. जन्माला आलो आता मला सूर्या दिशेला आहे ना, या रोडवर आहे की नाही, मी इकडं धडकलो तर कधी येईन? 96 पिढ्या गेल्या तरी लासूर येईन का?
चुकली यावर मा फेर पडे चुकली यावर फेरा पडे फेरा पडे शेवटाची पाळी एक मनुष्य जन्मा शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मा फेरा पडे चुकली यावर मा फेरा पडे ज्या मार्गाने आलो ना त्या मार्गाने दाखवावं लागत आहे ज्या रीतीनं आला ना त्या रीतीनं जावा आणि त्या रीतीनं जर गेला ना त्याने वैकुंठ भुवनी घर गेले चला आपल्याला आपल्या मुद्द्यावर यायचं पार्वतीनं प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय देतात ज्ञानेश्वरीच्या शिर सिंधूच्या परिसरी बारीक ऐका बर का परंपरा सांगू राहिलो तुम्हाला साधू बोध कशाला म्हणतात ते सांगतोय मुद्दा साधू बोधाचा चाललाय बघा शिर सिंधूच्या परिसरी शक्ती म्हणजे पार्वती पार्वतीच्या कर्ण कुहरी अरे नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे त्रिपुरारी म्हणजे महादेव काय सांगितलं महादेवानं कशी मोहिनी घातली महादेवानं कशी मोहिनी घातली सद्गुरुना मला वेडाचा गेलाय भरोना 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 श्रवणात पेरणी केली नयनात उगवण झाली श्रवणात पेरणी केली नयनात उगवण झाली मन पवन याक करुणा मन पवन याक करुणा मला वेडच गेलंय भरुणा मला वेडच गेलंय भरुणा हो मला वेडच गेलंय भरुणा हो मला वेडाचा गेला भरुणा मला वेडाचा गेला भरुणा मला वेडाचा गेला भरुणा कैलासातून पार्वतीला घेतलं शिर सिंधूच्या परिसरी नेलं पुढे शिर सिंधू सागराजवळ शिर सिंधू कुठे आनंद वनामध्ये शिर सिंधूच्या परिसरामध्ये नेलं आजची काशी काशीला चौकडून पाणी मध्ये वाळवंट होतं आता सगळे जाऊन बसले तिकडे तो भाग सोडून द्या कारण मरायची हाग आहे ना मरणाचं इकडं करायचं मातेर आणि तिकडे जाऊन धुवायला जायचं आणि काशीला गेलं का मुक्ती मिळती मुक्ती नाही भेटत मुक्ती भेटती मुक्ती काय आमच्या बापान ठेवली का कितीतरी लोक राहून 10-15 वर्ष राहून गावाकडे आले इकडे टांगापट्टी घोडे फरार झाले त्याची मुक्ती नाही मिळत तिकडे किती का गाडवण कुत्रे मरून नाही राहिले की तिकडे नाही 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 तुमचा आमचा भ्रम झाला पाप करून पापी मला ह्या सैरा बैरा पळतय काय काय केलं भल्या मानसा देवाला सारं कळतय काय केलं काय मांजर मारली तर सांगायची नाही काशी गेली तर माऊंद यालाच कलियुग म्हणतात बघा शिर सिंधूच्या परिसरी नेलं चौकडून पाणी आहे ती गोष्ट चोरून सुद्धा ऐकून चालत नाही ती गोष्ट चोरून सुद्धा ऐकून चालत नाही मग पार्वतीला शिर सिंधूत न्यायची काय गरज होती काय जागा नव्हती की एखादा बेडरूम असेल ना एखादा कप्पा नसेल का कैलासात जाऊन सांगायला मग तिथंच का सांगितलं विचार करा बरं का परंपरा कशी कलियुगामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत येणार होती याला शास्त्र आहे बघा तिथं सांगता सांगता भगवान प्रभू त्या गोष्टीचं वर्णन करतात पार्वती मी ज्याचं भजन करतो ना ते भजन रामाचं नसून रामा तो कालाचा पुत्र दशरथाचा रामा तो कालाचा पुत्र दशरथ
काळाचा पुत्र दशरथा अनंत युगीचा आत्मारामा, अनंत युगीचा आत्मारामा. रामदुकानाचा पुत्र दशरथा, रामदुकानाचा पुत्र दशरथा. राम राम तो सब कई कहे, ठग ठाकुर चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम कुछ और. पार्वतीला अनादी काळाची परंपरा सांगायला लागले. सांगता 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 पार्वती मातेला ती गोष्ट अर्धीच सांगितली आणि पार्वती मातेच्या देहावर परिणाम झाला. असो ऐसा कोठे आठवची आहे, असो ऐसा कोठे आठवची आहे. हे हिचा विजय भोगो राजा, हे हिचा विजय भोगो राजा, हे हिचा विजय भोगो राजा. पार्वती मातेला सांगता सांगता पार्वती माता निश्चेष्टीत पडल्या. आजचा कीर्तनकार सांगतो पार्वती झोपली होती. आता कसं म्हणा सांगा बरं तुम्ही, सांगा कुठं ताळा लागन का याचा आणि याचा लागतो का? शास्त्र काय सांगू राहिलं, तू काय सांगू राहिला, कधीतरी विचार बुद्धीला घासायला पाहिजे ना, का नाही? पायी तीर्थयात्रा घडवून टकुर सदा गाण पण बघा. आणखी शास्त्र, मी शास्त्र सोडून तुम्हाला काहीच सांगणार नाही. पार्वतीला सांगता सांगता पार्वती माता निश्चेष्टीत पडल्या. निश्चेष्टीत पडल्यानंतर भगवंत सांगत होते. भगवंताच्या लक्षात आलं का कोणीतरी चोरून ऐकतंय, म्हणून भगवान महादेवानं डोळे लावले. तिसरा नेत्र उघडला. उघडल्यानंतर तिसऱ्या नेत्रातून त्यांना पाण्यामध्ये कोण दिसलं? मच्छिंद्रनाथ दिसले ना. नवनाथ व्हायचे ते का? नवनाथात ये याचं वर्णन बरं का. मग मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटात होते आणि माशाच्या पोटात मच्छिंद्रानं ऐकलंय चोरून. चोरून ऐकलं बरं का. जरा शब्द नीट जातीवंत ऐका, मला काय सांगायचंय. चोरून ऐकलं आणि मग मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. महादेव तिसरा डोळा उघडन आणि मी भस्म होईन म्हणून निघून गेले. कोळ्याच्या हाती लागले. सह्याद्री डोंगरावर 12 वर्ष एका पायावर उभा राहून तप केलं. ऐकेल गोष्टीच, जी गोष्टी अधुरी ऐकली होती ना, 12 वर्ष त्या गोष्टीची साधना केली, पण अंगाला काही परिणाम सुद्धा यायला, काहीच व्हायना, मुंगी सुद्धा यायला. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ सांगतात, देवा, आई पार्वतीनं ऐकल्या आई पार्वतीवर परिणाम झाला. मी 12 वर्षापासून एका पायावर उभा आहे, मला का अनुभव येत नाही? म्हणून महादेवानं सांगितलं, तुम्ही परंपरा चोरून ऐकली. त्याला काय लागते? परंपरा लागते, सद्गुरूची कृपा लागते. सद्गुरूच्या कृपेशिवाय बोध फळाला येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, तुम्ही गुरुला शरण नाही ना. गुरुला शरण आहे का? नाही, गुरुला शरण जावं लागेल. म्हणून मग त्यांनी सांगितलं, आता करावं काय? त्यावेळेस अवधूत दत्तात्रयाला तिथं बोलवलं. अवधूत दत्तात्रयाला सांगितलं, यांनी परंपरा चोरून ऐकली, याच्यावर कृपादृष्टी करा. अवधूत दत्तात्रयानं मच्छिंद्रनाथाच्या मस्तकावर हात ठेवला. परंपरा पहा तुम्हाला, बघा इतका बारीक विचार तुम्हाला कोणी सांगणार नाही. मी विचार करा थोडा बारीक. मस्तकावर हात ठेवला आणि कृपादृष्टी केली. अनादी काळाची असलेली गोष्ट सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तसं मच्छिंद्रनाथाच्या कर्णपटलावर टाकलं आणि टाकल्याबरोबर तासभर रीतीनं बसवलंय मच्छिंद्राला. बसल्यानंतर 1 घंटा कोणीकडे निघून गेला, मच्छिंद्रनाथाला कळालं नाही आणि जाग केलं. जाग केल्याबरोबर अवधूत दत्तात्रयानं मच्छिंद्राला उठवलं आणि विचारलं, मच्छिंद्रा, आता कसं वाटतं? डोळे उघडा मच्छिंद्रनाथ. आता मच्छिंद्रनाथानं डोळे उघड्या. सभा या बेंदारी तू एक दत्त, आबाग्याची कायची कळेल मात. बरोबर आहे ना? दत्त दत्त आयचे लागले दान, अरबले मन झाले उर्वन, मी तुपणाची झाली बळवण, एका जनार्दन श्रीदत्त ध्यान. घंट्या हलू मराची पळी काय आला म्हणत्या, सभाई अभ्यंतरी तू एक दत्त. त्याला कृपादृष्टी म्हणतात.
चला इथपर्यंत आली. मच्छिंद्रानं ऐकलं. मच्छिंद्राने गोरक्षाला सांगितलं. गोरक्षानं गैनीनाथापर्यंत परंपरा आली. बरोबर. गैनीनाथाने काय केलं? वाघाचं रूप धारण केलं. भीमाशंकराच्या गुहेमध्ये हे जी भावंड गेलेली होती दर्शनाला त्र्यंबकेश्वराच्या, या सगळ्या भावंडांचं काय केलं? फाटाफूट केला. एकटे निवृत्ती दादा हाताशी धरले आणि तो वाघानं पाठलाग केला निवृत्ती दादाचा. निवृत्ती दादा पळता 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 भीमाशंकराच्या गुहेमध्ये गेले आणि गुहेत गेल्यानंतर त्यांना वाटलं आता आपलं दाव होते रोय, आता होतंय. आपले आई बापांना आपल्याला हे लेकरं सांभाळायची जबाबदारी दिलेली आहे, पण आता हे कसं होणार? म्हणून मच्छिंद्रनाथ घामोघाम झाले. निवृत्तीनाथ घामोघाम झाले आणि गैनीनाथ वाघाच्या रूपातून गैनीच्या वेशामध्ये आले. सांगितलं, निवृत्ती घाबरू नकोस. कलियुगामध्ये परंपरा टिकून ठेवण्याकरता तुमचा अवतार कार्य झालेला आहे. तुम्ही चारही भावंड या ठिकाणी धर्माच्या कार्याकरता जन्माला आले आहात आणि तो अनादी काळाचा जो बोध आहे तो मच्छिंद्रनाथाला गैनीनाथाने निवृत्ती दादाला तिथं दिला आणि ती परंपरा ज्ञानोबरायापर्यंत जशीच्या तशी आली. आणि ते ज्ञानोबराय सांगतात, दादा जर एक गुरु एक शिष्य परंपरा चालली तर कलियुगामध्ये कोटीना प्रोडक्शन वायाला जाईल. म्हणून काय कर, अभंगाच्या पहिल्या चरणात बोध झाला निरोनिया ठेला. बोध झाला निरोनिया ठेला. बोध निवृत्ती दादाच्या कृपाशीर्वादानं मला तो बोध मिळाला, साधू बोध मिळाला. सांगू आणखी पुढं. जबवरी अर्जुना हा बोधून भेटे मना, तबवरी या साधना भजावेची लागे. हा बोध भेटेपर्यंत तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्या देवावर भाव आहे, त्या देवाचं नामस्मरण करत राहा. पण कुठपर्यंत करायचं? जीवाला उपरती निर्माण व्हायला पाहिजे. जीवाला उद्धाराची तळमळ लागली पाहिजे. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आईचे तुम्ही सांगा भजन का संतजन? संत मरून गेले ना आमच्यासारखे पुढे धडकले. आम्हाला गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो. जग पाय पडून पैसे देत चाललंय आमचा. ज्ञानोबराय सांगतात, बघा माझ्यावरची कृपा दृष्टी झाली, माझ्यावर जो बोध झाला त्या बोधाची रीत ज्ञानेश्वरी मध्ये आहे. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, अरे सद्गुरुना केले कोडे. माता हात ठेवणी पुढे पिजाची वाहिले. मग काय सांगितलं असं का? निवृत्ती दादाला ज्ञानदादाच्या कानात काय सांगितलंय? गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा, गुरुने कानी फुंकिला वारा. देह भाव गेला सारा, देह भाव गेला सारा, देह भाव गेला सारा,
घेऊ नका 8:15 वाजले 9ला शिट्टी वाजायची. आता शिक पहिल्या चरणाला कुठंतरी स्पर्श झाला. बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट चालता प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. बरोबर आहे का प्रमाण? चुकीच आहे. मग एका जनार्दनी मार्ग दावीला नीट का वाकडा. आम्हाला का वाकडा दाखिल्या जात? का दाखिल्या जातं आम्हाला वाकडं? काय झालं गावात? आता दृष्टांत सांगतो. गावात वय झालं एका माणसाचं 100 एकरचा बागायतदार 12 बैलाची आसमी. जुन्या काळात सांगतो, आताचं जाऊ द्या. काय ज्याच्या दारी नाही खुटा तो साऱ्यात मोठा आहे. नंगट आता काय राहिले जाऊ दे. जुन्या काळात त्याच्या घरी 12 बैलाच्या आसम्या 10-20 लोक कामाला त्याच्याकडं. अगदी टेचीत घरी भरपूर सोन्याच्या सरीनं तूप वाढावं इतकी जागिरी त्याची वेळी. पण कर्म धर्म संयोगानं भगवंतानं त्याला काही पुत्रप्राप्ती दिलेली नव्हती, संतान नव्हतं. गावातल्या सत्यनारायणाचं खाल्लं, लोकांच्या साखरपुड्याचं खाल्लं, लोकांच्या लग्नाचं खाल्लं, मावद्याचं खाल्लं, सप्त्याचं खाल्लं, साऱ्याचं खाल्लं. पण त्याच्या मनाला कुठंतरी रुक लागली होती. दृष्टांताच्या सिद्धांताकडे बरं का, मला फुकट वेळ नाही घालायचा, मला धापल्या जास्त काढता येत नाही. मग त्यानं काय केलं, ज्याच्याजवळ काही नाही ना, आडात काही नसलं का, त्याची बादली आदळ येते का, त्यानं रिकमी धंदे जादा सांगा. उदाहरणाचं सांगायचं आहे ना, आमच्या मोटरा आमच्या सद्गुरूंना समुद्रात टाकेली. तुम्ही जर काकडा भजना लोक म्हणल्या ना, एकाला जर जांभळी आली ना, पुन्हा तुमच्या माळी वाडगावचं तोंड पाहणार नाही मी. हे काय मा खानदानी धंदा नाही कीर्तन. पण बसलेला लाख समाज बघा ना, अरे टेचून भरलाय ग्राउंड. एवढा सोन्यासारखा समाज येतो, यांच्या घरात सासू सोन्याच्या गप्पा नाही का चालू? तू तिथं भुकुरायला का? आई माझी बाप माझा तुला सांगायला पाहिजे का? अरे उद्धाराचं सांग ना. पटन करीन नाही तर तिकडच मरीन समाज. पण समाजाला संतांचं सांगितलं पाहिजे. चला जाऊ द्या. म्हातारपण झालं, देवापुढं विनंती केली, मारुती राया अरे साऱ्या गावाचं खाऊन बसलो रे, काहीतरी मला तू कृपादृष्टी कर ना. या लोकांच्या एवढ्या मोठ्या सगळ्या काही घरी काही घरून ऐकू राहिले, या सगळ्याच्या ऋणात मी गुंतलेले रे. याच्या हातावर पाणी टाकावं अशी माझी इच्छा आहे. मग मारुती रायाला दया आली आणि दया आल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. झाल्यानंतर इतका आनंद मायबाप त्यांना सांगितलं, आता गावाला टेचून खाऊ घालायचं आपल्याला. गावाला बासुंदी, गुलाबजामू, बर्फी, आबाबाप जाऊ द्या, तुमच्या तोंडाला पाणी, मला जास्त नाही सांगायचं. एवढे टेचून पदार्थ केले. 5 पक्वान्नाचं अन्न त्यानं तयार केलं. सगळ्या गावातल्या लोक वाढणाऱ्याला सगळ्याला सांगितलं, अय तोंड पाहून वाढायचं नाही, पडू द्या, पळणं तर चालन, सगळ्याला वपुस्तर खाऊ द्या. त्या गावाचं खाऊन बसेले, सगळ्याला द्या, सगळ्याला वाढा, तोंड पाहून वाढू नका. सांगणाऱ्यानं कसं सांगू राहिला, आम्ही म्हणतो पोटभर खा, ताटावर पडून नका देऊ. तो काय म्हणून राहिला, ते तसं नाही म्हणून राहिला, पडलं तर पडू द्या पण पोटभर खाऊ द्या. मी या साऱ्या गावाचं खाऊन बसले. पण माझ्यासारखे टेचीत राहत्या ना, ढवळे कपडे, इस्त्रीने लिंबू कापून घ्या, इतकी कडक इस्त्री राहते. आणि मग ते काय करतं, ते वरणाचं घेत नाही ते. ते यंगरण वरणाचं नाही घेते, भाजीचं नाही घेत, अंग भरत ना. ते गुलाबजामू घेतोय, बासुंदी घेतोय, शालका माल लागत त्याला शालका. आणि त्या बघा ते पंक्तीत ज्यावेळेस जातं ना, हा माणूस एका बाजूला उभा राहतो आणि ते पंक्तीला जातं ना, ते तोंड पाहून वाढीत. त्याचा मित्र जर असला ना, घे ना, काय होत आहे, फुलपात्र भरून गुलाबजामू खाली जाते तरी घे ना. आणि एखादा गरीब येऊन बसेल राहतं ना, एवढं काढून घ्या, याच्या बापाचा माल. सांगणारा सांगू राहिला ना, वैष्णवांचा माल घाला,
याती भलती नारी नर तोंड पण वाढलं काय आमचं गाव चाललंय असं आमच्या घरचा मान आहे का तो समाज करीन नाही तर तिकडेच मरीन पण सांगणं आमचं काम आहे मग बघा त्या गोष्टीनं उद्धार होतो ती गोष्ट हातानं करायची नाही ज्या गोष्टीनं उद्धार होतो ती गोष्ट पायानं करायची नाही तोंडानं सुद्धा करायची नसते मराच्या टायमाला आधी जाते वाचन मग जातो प्राण तिला काय दगड करायचं का बोध कशाला म्हणतात बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा अय भक्तीबाई धावून आली कोणती सनवला देईल काय कोणती धावून आली कशाला म्हणता भक्ती शेडी लोक तेची लोक गण लावणं म्हणजे भक्ती काय उपस्थापस करणं म्हणजे भक्ती काय अरे हे माझ्या भारतातल्या पवित्र संस्कृती आहे आंघोळ करणे गंध लावणे बुद्धिपूजन करणे म्हणजे गंध लावणे तुळशीला पाणी घालणे मारुतीला पाणी घालणे आळंदी पंढरीची वारी करणे हे सत्कर्मात मोडतं उद्धारात मोडत नाही उद्धाराचं साधन जोपर्यंत बोध जीवाला मिळत नाही ह्याची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध कळू राहिला ना बोध साधू बोधच चालला बरं का अजून आता इथं साधूच आधू हे तर बोध कुठून होती अनुभव नाही पोटी पोटी अनुभव नाही पोटी झाला तो नुरोनिया ठेला पुढची गोष्ट आहे आईचा मुराला काय मुराला अनुभव कशाचा बाबा तुमचे पाय आमच्या घराला लावू द्या कायला वाटोळ करून घ्या राहिले तुम्हाला वाटत त्याची युट्यूब स्पेशलिस्ट आहे लई कोठी नाही यायच्या माग आज तुम्हाला वाटत काय नाही नाही तुकाराम महाराज शब्द सांगू का काय नाही सांगत तुकाराम महाराज ऐकशन ना ज्याची विठ्ठल नाही डावा त्याचा संगणा धरावा त्याचा संगणा धरावा त्याचा संगणा धरावा ठाईचा मोराला पहिले साधू वध लोक होतो 8.5 लोक आलो मुराल्या लोक आपण पुढे जाऊ अजून थोडं बघा तुम्ही जरा बारीक विचार करा काय झालं एक लेक होती एका ताईला आणि ती लेकरू पोटात असतानाच तिचा बाप वारला त्या पोरीच आणि ते नंतर बाळकपण झालं ती पोरगी जन्माला आली त्या बाईची 18 विश्व दरिद्र तिच्या घरी लोकांची इथं कामधंदा करता 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 तिथं जमारा गेला एवढ्या लेकराला तिनं उपवर केलं उपवर होईपर्यंत सांभाळलं कवडी पैसे जोडून तिच्या लग्नाला लागन ना जोडून ठेवले तिनं पुंजीजवळ आणि चांगला मुलगा बघून त्या मुलीचं लग्न केल्यानंतर काय झालं मायबाप आता तेव्हा काही साधनं नव्हते तेव्हा आमच्या महाराजांच्या काळात गाड्या मुक्कामी येत होत्या आता का ह्याच्या मुक्कामी बरोबर आहे ना मग पोरगी लई लांब देईल होती तिला भेटायला जाणं बी गरिबी असल्यामुळं कोण जाईल वनवशी लेकरू गेलो ते काही जी गेली ती परत आली नाही लवकर आली नाही नंतर काय झालं 2-2.5 वर्षांना निरोप आला तिकडून निरोप आला मामी तुम्ही आजी होणारी तुम्हाला कळू राहिली मराठी कळती ना निरोप आल्यावर त्या बाईचं किती अंतकरण खुल्लं असं इतकं अंतकरण खुल्लं
त्या बाईना विचार करा, आणखी पैसे गोळा करून करून आता पहिल्या डिलेव्हरीला किती जरी गरिबी बोकांडी असली ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, किती जरी गरिबी असली तर पहिल्या बाळातपणाला लेक कुठं लागती? आपल्या घरी. त्याच्या घरी गण पेटून दिला तर 6 महिने नका काही जण, पण आपल्या घरी आणावं लागत. मग त्या बाईना पुतण्याला सांगितलं, दादा येतोय भाड्याला पैसे घे, तिकडून आता दिदीचं भाडं घे आणि त्या दिदीला घेऊन ये. ते गेलंय आणाला. गेल्यानंतर ते आवरून ठेवलं होतं तिला 2-2.5 वर्ष झाली ते घरी यायला. मग आता ती आली. आता येता 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 संध्याकाळ झाली. मग कमी गाडी पार 8, 9, 10ला तिला कंडक्टरच राहत. संध्याकाळी येता 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 रात्रीचे संध्याकाळ झाली. अशी ती बाई बिचारी घरात जाय, दारात येशी लोक जाय, घरात जाय. पाहता 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 वाट पाहत होती लेकीची. कारण 2-2.5 वर्ष झाली लेकरू बघितलं नाही. दृष्टांताचं सिद्धांताकडे या बरं का. मग नाही तर लईत आपल्या काढता येते देवा. याच्यातच कीर्तन रंगले. हो, एक तर चालू होतं 8 तर तुमचं 7 ते 9 आहे. 7:30ला बुवा व्यासपीठावर आला. हो, तरी आमच्या माऊली ना साध्या काढल्या. त्यानं जर ठाई काढली असते तर तुम्ही इथं ठाईच बसले असते. म्हणजे अर्धा तास लेट, अर्धा तास ठाई. हो, 1 तास निघून गेला. हो, त्याच्यात बुवाना अभंग घ्यायचा, त्याच्यात इकडे तुकडे 2-4 तुकडे घातले का विठोबा रुक्माईला जय गोपाला, पुन्हा भैरवी घ्यायला अर्धा तास. काय आब्बा गुड थायले मी मागच्याच नक्की. मग त्या संध्याकाळच्या गाडीला ते लेकरू आणि ती दिदी उतरली. तिच्यात काही बदल झाला असं का नाही? लग्न होऊन गेली तेव्हा कशी होती? सनकडी छाप होती ना, सनकडी छाप होती. लग्न होऊन गेली तेव्हा. तिकून आता तिच्यात काही बदल झाला का नाही? झाला असं ना. या मेंटल खोपडीच्या डोक्यात काऊन नाही उतरत? आज कुठं राहतं का? आज कुठं राहतं? मग कसं राहतं? तिला काऊन झाला असं बदल? नाही व्हायला पाहिजे होता ना. झाला ना. काऊन? तिकडे कसं दिवा लागायला लागत, हो पाणी पाजायला लागत आहे. तिकडे कसं ठकोर ध्यानावर आहे. मग इकडं दिवा कधी लागत? माड्याच्या मागं म्हणतो या काय उजाळीला दीप गुरु कृपे, उजाळला का तसाच गेला ना धकून. मग त्या लेकराला ती कुटका घेते हातामध्ये, तांबर पाणी घेते, ये श्लोक जाते. त्या लेकरावरची भाकर ववाळून टाकते, पाणी फेकून देते. घळा नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागतात. आईच्या बर का, ऐ आईच्या बाईच्या नाही बर का. बाईची जात जमाटात जाईन तरी तिच्या डोळ्यात पाण्याची धार येणार नाही, येणारच नाही. जिना हातपाय खोलले का तिला कळत लेकराची किंमत. मग सगळ्या बाया गोळ्या झाल्या गल्लीतल्या. बाया कसं होतं ग लेकरला, हे चांगलं झालं, कशी छान दिसू राहिली, असं तसं चाललं बाया. हे काय बिनतारी संदेश यायला काय? त्या कॅशेट बटन दाबून दिली का चालू राहत. घरी जाऊस तर त्या लेकराला इतकं कौतुक झालं. घरी गेली, पाणी पाजलं, बसलं लेक. ती लेक बसली. मग त्याच्या गप्पा झाल्या. पण 2-4 दिवसांना तिला त्रास व्हायला लागला. आया हो जरा बारीक आहे का? त्या ताईला त्रास व्हायला लागला आणि ती आरडायला लागली. तिला त्रास माहीत नव्हता, तिला अनुभव होता की त्या गोष्टीचा नाही. आरडायला लागली, मोठमोठ्यानं आरडायला लागली. सारं गल्ली गोळा झाली, गाव गोळा झालं. काऊन आरडती? आता काऊन आरडती ती माहिती ना, गल्लीवाल्याला माहिती आहे. सारी गर्दी झाली. एक म्हातारी होती जखड. ती जखड म्हातारी तिकडच्या टोकावून आली पलीकडून. काठी टिकीत काऊन बुवा बाया चालल्या का ना तिकडे वर तोंड करून? काय चाललं का ना त्या येशीकडे? काय झालं का ना? चालली काठी टिकीत. बायाला विचारली का ग काय झालं का ठके? कायला चालल्या तिकडं आणि काऊन एवढं राहिल्या? आता कोणी कायला म्हणा वयवृद्ध माणसाला, आत्या बाई तुम्हाला काही माहित नाही आणि कायला चालल्या उठत बसत घर पुसत, गपचिप घरी राहा ना. नाही काहीतरी दांगोडा झाला तिकडं. चालली ती बाई काठी टेकीत. जवळ आली. त्या घराजवळ इतकी गर्दी होती. तेव्हा काय ॲम्ब्युलन्स बोलायचं होतं का काय होतं? घरी डिलेव्हऱ्या करावं लागायच्या. ती आणखी मोठमोठ्यानं आरडायला लागली. आणि काऊन आरडती ती? एक त्या आजीच्या समवयस्क असलेली दुसरी ताई म्हणते, आत्या तुम्हाला याच्यातलं ट म्हणता माहित नाही ना, तुम्ही गचरा ना. पण कमी न्याला लय वळवळ राहते. बसतच नाही. मग त्या आजीबाईला गण समजून सांगायचा प्रयत्न केला. आजीबाई कोण होती माहिती का? हळदीच्या डागावर राहील गावात. हळदीच्या डागावर कळत? हळदीच्या डागावर राहिली होती गावात. पण भावानं जमारा काढला, गेला दाखवून. आणि ती आजीबाई तिथं काऊनच आळडती. ती म्हणे आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, तुम्ही गचरा. म्हणजे तिला झालं अरे आवरू काय? त्याला
चाललंय त्याला वाटलं आणखी दर्शक वाढावं पण ते खेकसलं ना विठाला विठा बरोबर यायला तारा तुटत असेल तो बरोबर केलं. मग त्या आजीला सांगितलं आजे तिचं पोट दुखू राहिलं. आता एवढं गचरावा ना ती ना ती म्हणती मा बी दुखत होत. आता हिचं पोट दुखायचं पद्धत वेगळी आहे तिची पोट दुखायचं कारण वेगळं आहे. काही डोकं लावा का नाही 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 मा बी दुखत होत रात्रीचं दुखत होतं मावाला. आता बरं झालं आत्याबाई तुमचं पोट काय ना दुखत होतं म्हणे मी बेसन खाल्लं. मग तिनं बेसन खायले का अनुभवाचा पत्ता नाही साधू कैसे झाले अनुभवच नाही देवाचा आणि देव देव चाललाय याला देव देव म्हणता काय. देव प्रकट होत असताना भाव बळे आकळे येरविना आकळे करतळी आवळे देव कळावा असं वाटत असं जोपर्यंत बोध निर्माण होत नाही तोपर्यंत भाव प्रकट होत नाही. जरा बारीक विचार करा जोपर्यंत बोध निर्माण होत नाही तोपर्यंत भाव प्रकट होत नाही आणि देव हृदयामध्ये भावना प्रकट होतो. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रकट रामरूप हृदय प्रकट रामरूप कोणाचा भंग आहे तुकोबरायाचा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे मग हृदय प्रकटे मग हृदय प्रकटे. ज्यावेळेस असं होईल मग राम नामे उपजे आवडी. होय संताचे अभंग कळायला आहे ना सुद्धा भेजा चांगला लागत. बोलायचाच भात आणि बोलायची कडी जेवण या कोण तृप्त झाला. आपल्याकडं पाहुणे जर बोलवले जेवायला जेवायला पाहुणे आले ना मग त्याला एका वाटीमध्ये गहू ठेवावा एका वाटीत तांदूळ ठेवावा एका वाटीत तुरीची डाळ ठेवावा पोटभर खा. काही बदल करून खात्या का नाही. त्याला शिजून खावा लागत का तसंच खावा लागत शिजावा लागत का नाही हे बी सांगावं लागत काही संताला. जसा तिचा बदल चहा फुकून पी द्या ना ढोशी द्या चहा कशी फुकून प्यावं लागत चटका बसतो ते कसं टकुर द्या ना रे. मग इथं देव हाताबाया चांगल्याचा प्रकार होतो काय. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे नीच देव नेनाची मुळी कोण. देवा नाही हात देवा नाही पाय देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही. देव भावाचा भावाचा 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 देव भावाचा भावाचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा सगळ्या संतांचे पुरावे देऊ नाथबाबाचा पुरावा देतो. ज्यावेळेस जनार्दन स्वामींची कृपा नाथबाबावर झाली या दौलताबादला बरं का दौलताबादलाच इथं खेटून आपल्याला शिवाला खेटून जनार्दन स्वामींची कृपा नाथबाबावर झाली आणि नाथबाबा सांगतात सात्विक का भरणे रोमांशी दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागी कापे तो थरारी स्वरूप देखी नेत्रे अश्रुत्या भितरी वाहतती. ज्ञानोबरायचा अनुभव सांगू. 9वा अध्याय 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक मनमना भाव भक्तो मध्याजिमाम नमस्करू याच्या ओव्या बघा ज्ञानोबरायांच्या. चित्तचा काटाले आटू घेत वाचा पांगुळली जे तिच्या तेत अपाद कुंचित रोमांचाले अर्धवन मलित डोळे वर्ष ताती आनंद जळे आतुलिया सुखर्मेचे निबळे
शरीर बाहेर कापे. असं जर नाही झालं ना, असं जर झालं नाही ना, यमाचा पाहू प्राणी होय, यमाचा पाहू प्राणी होय, प्राणी होय आजीविना जन्म नरकाची पैदाना. आजीविना जन्म नरकाची पैदाना. यमाचा पाहुणा यमाचा पाहुणा. मन दिसत का? मन दिसत कोणाला? मन दिसत नाही. मय्य व मनातच मयी बुद्धी निवेश मन. मन चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. मग न दिसणाऱ्या मनाला तुम्हाला मारायचंय, मग त्याला दिसणारं साधन वापरून चालन का? तुम्हाला कळू राहिलं का? डोक्यावरून चाललं नाही ना? अशी आठवडे तुम्हाला आता 96 पिढ्यात ऐकायला नाही मिळायची. बघा, जरा बारीक विचार करा. हरिविना जन्म नरकाची पै आणि यमाचा पाहुणा ज्ञानोबरायाचं मत आहे. बरोबर? हरी कशाला म्हणतात मला सांगा. राम माहिती कालच जन्माला आला. बरोबर? बरोबर आहे ना? चैत्र शुद्ध नवमी. बरोबर आहे ना? जन्माला आले. रामाच्या वडिलाचं नाव दशरथ, आईचं नाव कौशल्या, मुक्काम पोस्ट अयोध्या. म्हणजे पत्ता लागला. कृष्ण कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे नंदबाबाचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोद्याचा. आई वडिलाचा पत्ता लागला. मुक्काम पोस्ट गोकुळ म्हणा, द्वारका म्हणा, जिथं लागन तिथं लावा. बरोबर? रामाच्या गुरुचं नाव वशिष्ठ, कृष्णाच्या गुरुचं नाव संदीपानी. म्हणजे सगळ्याचा पत्ता आहे. हरीचा मायबाप सांगा आणि हरीचा गुरु सांगा. मी दर्शक पाणी पितो. आठवलं का? हरीचा आई वडील आहे का? नाही. हरीचं गाव आहे का? एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. बरोबर आहे ना? एक नाम हरी द्वैत नाम दूरी, एक नाम हरी द्वैत नाम दूरी, एक नाम हरी द्वैत नाम दूरी, एक नाम हरी द्वैत नाम दूरी. अद्वैत पुजारी विरला लागे, अद्वैत पुजारी विरला लागे, अद्वैत पुजारी विरला लागे, अद्वैत पुजारी विरला लागे. हरी मुखे बरा, 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 हरी मुखे बरा. हरी मुखे बरा. एक नाम हरी, द्वैत नाम आणि अद्वैत कुसरी सगळेच जाणी. उपध्वनी करंटा नेने नेने ही अद्वैताची वाटे. अद्वैत कुसरी सगळा बाजार नको तो सांगायचा चाललाय. सत्कर्माचा सांगायचा चाललाय. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. तसं नाही झालं तर तोंड वासूनच जाईल. त्याला काय घे नाही. म्हणून जीवनामध्ये साधूंची गरज आहे. आज 3रा दिवस आहे संत प्रकरणातील अभंगासभा संप्रदायाचा दंडक आहे. संताला शरण गेलो आणि संताकडून वर्म मिळालं. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, हाईच मुरला अनुभव. काय अनुभव आला? कशा प्रकारचा अनुभव आला आणि कसा असावा? अभंगाचं 2रं चरण. कपुराची वाती उजळली, कपुराची वाती उजळली, कपुराची वाती
उजळली ज्योती कपुराची वाती उजळली ज्योती कपुराची वाती उजळली ज्योती कपुराची वाती उजळली ठाईची समाप्ती झाली जैसी ठाईची समाप्ती झाली जैसी हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे ती गोष्ट साधूचा बोध मिळायला 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. पृथ्वी भरून जरी तुम्ही दान केलं ना, सुवर्णदान, तरी भेटत नाही ते. एका पायावर कल्प जरी तप केलं तरी ते मिळत नाही. ब्रह्माच्या एका हरितयाशीच फावे, त्याला ब्रह्माच्या लाईनला जाऊन बसावं लागत. कोट जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा त्याच्या लाईनला जाऊन बसावं लागत. आणि ज्यावेळेस त्या बोधाचा परिणाम यायला लागला, तो परिणाम कसा असतो बघा. किती जरी जग भरून, सांगतो मी तुम्हाला, जाऊ द्या गाव भरून नाही, जग भरून जरी कापूर असला, त्याला पेटायला किती काडीची वेटा लागत हा? एकच ना. 49 काड्या फेकून द्या, 49 काड्या फेकून द्या, एकच काडी लागत. एक काडी लावली ना, अरे चिमूटभर सुद्धा राख सापडत नाही, राख. बरोबर आहे ना. ज्यावेळेस परमार्थ करता करता भक्ती पिकायला लागते, देव अनुभवाला यायला लागतो, त्यावेळेस संताजवळ उद्धाराचे पुरावे. आमच्याजवळ काय आहे म्हणायचं, फक्त पंचम मध्ये, अष्टम मध्ये काळी ढवळी. संताजवळ उद्धाराचे पुरावे. तुका पंढरीला गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. आमच्या मरुस्तर वाऱ्या चालल्या तरी पीठ झाकायची पाळी येऊ राहिली. कारण काय? तुकाराम महाराज देव पावाया गेलो, आम्ही काहून भूत होऊ राहिलो. त्याच महाराष्ट्रात जन्माला आलो ना. आमचे सद्गुरू सांगते ते पुढच्या दारानं आले, आपण काय मागच्या दारानं आलो का? अरे ज्या मार्गाने तुकोबा ज्ञानोबा आले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही आलो. का तुम्हाला आम्हाला परमार्थ सांगता येत नाही? शेवटची पाळी आहे, माणसाच्या जन्माला आलो. आता जर वर्म नाही मिळालं मायबाप, पुन्हा एका योनी कोटी कोटी फेरा. नामा बने मनुष्य जन्मा, नामा बने मनुष्य जन्मा, मनुष्य जन्मा, नामा बने मनुष्य जन्मा, नामा बने मनुष्य जन्मा. सर्व योने सावधाना, सर्व योने सावधाना, जन्म घालून ये बाया, जन्म घालून ये बाया. सर्व योने सावधाना, सर्व योने सावधाना, जन्म घालून ये बाया, जन्म घालून ये बाया. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व योनीत उत्तम, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. जाऊ दे, तुम्हाला सगळं माहिती आहे, जास्त बोलत नाही. ज्यावेळेस त्या जीवाला तो बोध मिळाला, त्या बोधाला जीव नांदला, परिपूर्ण नक्षीकांत त्या बोधाचा त्यानं परिपूर्ण जीवनामध्ये त्याचा अंग संग केला. त्यावेळेस त्याच्यावर परिणाम झाला. कापुराच्या वाती उजळलेल्या जोटी
ठाईच समाप्ती झाली जैशी, काही करायचं त्या जीवाला राहत नाही. हो आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. पण ते कुणाला मिळत? तो जो बोध आहे तो बोध कुणाला मिळतो? अभंगाचा तिसरं चरण. मोक्षे रेखे आला भाग्यहीन ठरला. 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 साधुला दुकान किला हरी भक्त. साधूचा किला हरी भक्त. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. साधूचा किला हरी भक्त. साधूचा किला हरी भक्त. हरी मुखे म्हणा, हरी मुखे मोक्ष रेखी आला तो भाग्य विनटला. बर का, भाग्य उदयाला याकरता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती प्रभूच्या नामामध्ये. आपण नावाला नाम समजतो, नाही. नाव नाम कधीच होऊ शकत नाही. नाव बॉडीला असतं. जरा बारीक विचार करा, कीर्तन संपाच्या वेदात आलं. नाव बॉडीला असतं, नाम बॉडीत नसतं. नाम अक्षरात मोडतं, नाम अक्षरात मोडत नाही. सांगून ज्ञानेश्वरी, जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी ये, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही. आपल्या गावाचं नाव माळीवाडगाव, बरोबर? कुठे माळीवाडगाव? दाखवा बरं, दाखवा. ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे माळीवाडगाव नाही. यस म्हणजे मारुती मंदिर म्हणजे माळीवाडगाव नाही. सकाराम तुकारामचं घर म्हणजे माळीवाडगाव नाही. माळीवाडगाव दाखवता येतं? कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. 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 नाथबाबाचं प्रमाणे बोटानं जसं दाखवता येत नाही, मग माळीवाडगाव नाही का? तसा देव दाखवता येत नाही, मग देव नाही का? नाही कळत जीवाला. आणि ते कळाय करता मायबाप, तुमचं गाव खरंच आज परम भाग्याचं आहे बर का. तुमच्या गावाचं इतकं भाग्य आहे. एवढ्या गज भरून जर तुम्ही लोक इतकं श्रवण करायला येत असतात तर बारीक विचार करावा शास्त्राचा. शास्त्र म्हणजे जवाच्या पत्तरवाळ्या नाही मायबाप. शास्त्र म्हणजे ठेपा दाखवण्याचा आहे. देव असल्याचा पुरावा शास्त्र आहे, शास्त्र देव नाही. बँकेच्या पासबुकात असलेले पैसे असल्याचा पुरावा आहे, पैसे नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये देव ओतप्रोत भरलेला आहे. मी नसे असा कोण ठावासी, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. तुका मने मुडना हात देवा का पाहना. हात देवा का पाहना. तुका मने मुडना. तुका मने मुडना. तुम्ही प्रमाणात गेले ना
विषय राहून जातो. प्रमाण यायला साऱ्याला पाठी. तो का म्हणे मूढ जना देव देही का पाहना. देहातला देव कळाय करता सद्गुरू करावं लागतात. सद्गुरूनं वर्म दिलं ते नांदावं लागतं, म्हणजे परिपूर्ण नक्षीकांत करावं लागतं. केल्यानंतरचा परिणाम तो ज्ञानोबरायांनी 3 चरणात सांगितला. यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे सांगितलं गेलं ते माझ्या सद्गुरूच्या कृपेनं तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. एक शब्दही शास्त्राच्या बाहेर बोललो नाही. शास्त्रात सगळे पुरावे तुम्हाला दाखवले. मायबाप सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करू. विठोबार कुमाई साधुबोध झाला नुरोनिया ठेला. ठाईच मुरला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती. ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखी आला भाग्य विनटला. साधू चांगला हरिभक्त. यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप सगळ्याच गोष्टी वेळेवर सांगता येत नाही. कमी वेळेमध्ये जास्त विषय मांडणं गरजेचं असतो. प्रमाण सगळ्याला माहिती आहे, सगळं पाठ आहे लोकांच्या, पण वाटच माहीत नाही. वाट माहीत असावा का पाठ असावा? वाट माहीत असावा. वाट जर माहीत नसेल ना तर मग पाठ करून काही फायदाच नाही ना. मॅप लावला ना येडेबाबडीत गुतून मारावं लागतं बरं का. मॅप चालत नाही. परमार्थाला मॅप चालत नाही. संतांच्या मार्गाने जावं लागतं. त्यावेळी जीवनाचा उद्धार होतो. ज्ञानोबराय सांगतात मी अशा रीतीनं गेलो त्याच्यामुळं माझ्यावर संतांची कृपा झाली. अभंगाचं शेवटचं चरण.
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण ज्ञानदेवा गोडी संताच्या संगतीशिवाय त्याची गोडी लागणार नाही. आपण नको त्याच्या संगतीला लागतोय, त्याच्यामुळे आपली विसंगती होते. आणि विसंगती होऊ नये एवढ्या करता करू नका काही. संत संग धरान पूर्वीचा दोहरा उगवेल. यथामती यथावत बोलण्याचा प्रयत्न केला, चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष. तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. जे योग्य आहे पटलं तर घ्या, नाही तर घ्या असा संताचा आग्रह नाही, करावा असा संताचा आग्रह नाही. वाजत असे बोम यायचं सिद्ध महात्म्याचं कोणी नाही ऐकलं, आमच्या गाजरीचं बुवाचं कोण ऐकायला रिकाम आहे. पण सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला पटेल नाही पटेल हे संताचं मत नाही, हे भगवंताचं मत आहे. असंच असेल असं नाही, पण संताला असं सांगायचं आहे. आमच्या डोक्यात दुसरं आहे, ते दुसऱ्यामुळं हे घुसत नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. मग आम्ही खोट्याला भजवतो हे का मान्य करत नाही? तुकाराम महाराजाच्या विरोधात चाललो आम्ही. जाऊ दे, जास्त दपली काढत नाही. जे चुकलं त्याला माफ करा. सर्वांना पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर